हिंगोलीत पोलिसांचा मोठा दणका. 1,55,000चा प्रतिबंधित गुटखा जप्त. एलसीबीची धडक कारवाई. हिंगोली जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने हिंगोली शहरात एका मोठ्या गुटखा साठ्यावर छापा टाकला असून तब्बल 1,55,970 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हिंगोली शहरातील गाडीपुरा भागातील 7 माता मंदिरासमोर एका घरात प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी स्वप्नील आप्पा उबाळे याच्या घरावर छापा टाकला. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच आरोपी फरार झाला असला तरी पोलिसांनी घरातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विमल पान मसाला, राजनिवास सुगंधित पान मसाला, पीक तंबाखू, गोवा 1000 गुटखा आणि रजनीगंधा असा एकूण 1,55,970 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.